हम सभी को। हे प्रभु तू छू ले हम सभी को। तेरी जीवन की नदियाँ बहने दे इस जगह पर। तेरी जीवन की नदियाँ बहने दे इस जगह पर। चंगाइया छुटकारा होवे यीशु के नाम से। चंगाइया छुटकारा होवे यीशु के नाम से। तेरी महिमा के बादल घेरे इस जगह को। तेरी महिमा के बादल घेरे इस जगह को। हे प्रभु तू छू ले हम सभी को। हे प्रभु तू छू ले हम सभी को। खरोखर प्रभू परमेश्वर बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी या वेळेला, कारण तू खूप चांगला परमेश्वर आहेस. तू महान असा परमेश्वर आहेस प्रभूजी. आम्ही तुला नाही तर प्रभूजी तू आम्हाला निवडलेलं आहेस. आम्ही तुझ्यावर नाही तर प्रभूजी तू आम्हावर पहिल्याने प्रीती केलीस. होय माझ्या देवा, आमची लायकी नसताना, आमची पात्रता नसताना प्रभू परमेश्वर बाप्पा, तू आपला एकुलता एक पुत्रसुद्धा राखून ठेवला नाहीस. तू आमच्यासाठी दिलास प्रभू परमेश्वर बाप्पा. खरोखर तुझ्या नावाचा आम्ही धन्यवाद करतो प्रभूजी. तुझ्या नावाला आम्ही मान महिमा सदा सर्व कासाठी देतो प्रभू परमेश्वर बाप्पा. सुंदर अशी वेळ तू आम्हाला दिलेली आहेस, मी तुझे आभार मानतो प्रभूजी. आज पुन्हा एकदा नव्याने आम्ही सर्वजण जसे आहोत तसे तुझ्या हातामध्ये पडतो प्रभूजी. आमचा जीव, आत्मा आणि शरीर प्रभू परमेश्वर बाप्पा तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो प्रभू परमेश्वर बाप्पा. पवित्र आत्मा ये आणि मग प्रत्येकाच्या अंतःकरणाचा तू आज ठाव घे प्रभू परमेश्वर बाप्पा. होय प्रभूजी, जे वचन आज येणार आहे प्रभूजी, ते वचन प्रभू परमेश्वर बाप्पा आम्हा प्रत्येकाच्या हाडासाठी सत्व असं कर प्रभू परमेश्वर बाप्पा. आमच्या प्रत्येकाच्या जीवन बदलण्यासाठी त्याचा उपयोग तू कर. ते वचन आम्हाला टोचणी लागू दे प्रभूजी, असं तू कर प्रभू परमेश्वर बाप्पा. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, ते वचन नुसते ऐकणारे आम्ही असू नये प्रभू परमेश्वर बाप्पा, तर त्याप्रमाणे आचरण करणारे, ते इतरांपर्यंत घेऊन जाणारे असे असं तू आम्हाला बनव प्रभू परमेश्वर बाप्पा. पुन्हा एकदा प्रभूजी पासना तुझ्या हातामध्ये घे आणि देव बाप्पा त्यांना तुझ्या आत्म्याच्या समक्षतेखाली चालव. त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द प्रभू परमेश्वर बाप्पा तू आशीर्वादित कर. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये सोपून देत ही प्रार्थना धन्यता प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावात करते, म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा आजच्या प्रभुवारी त्यानं तुम्हाला आम्हाला या ठिकाणी एकत्र केलं त्याच्या मंदिरामध्ये, आणि तिची स्तुती आणि आराधना आम्ही केलेली आहे. आणि परमेश्वर प्रियानो चांगला आहे आणि त्यानं आठवडाभर तुमच्याने आमची काळजी घेतलेली आहे, आमचा सांभाळ केलेला आहे. आणि आजचा दिवस त्यानं तुमच्याने आमच्यासाठी
दाखवलेला आहे. आणि या प्रभुवारी प्रियानो देवाच्या वचनाचं मनन आणि चिंतन करण्यासाठी तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. प्रियानो देवाचं वचन आज मंडळीसाठी काय आहे आपण बघूया. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय, इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय 17 ते 24 वचन. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय 17 ते 24 वचन. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातूरपणाला वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, या वचनांमध्ये आम्हाला 2 प्रमुख गोष्टी आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि तुम्ही आणि आम्ही निवास मंडपातून बऱ्याच गोष्टी शिकत आहोत. आणि आम्ही मागील आठवड्यांमध्ये उत्तम शुक्रवार, ओलांडनाचा सण आम्ही बघितला, येशू ख्रिस्ताला पुरलं जाणं, बेखमीर भाकरीचा सण बघितला आणि प्रथम फळाचा सण आपण बघितला, ज्यामध्ये आम्ही पाहत आहोत की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. आणि या 3 गोष्टी आम्ही बघितलेल्या आहे की या धार्मिकतेची काय आहे सुरुवात आहे. आणि आम्ही बघितलं की इब्रू कॅलेंडर प्रमाणे, परमेश्वराने दिलेल्या कॅलेंडर प्रमाणे ही धार्मिकतेची काय आहे सुरुवात आहे. मागील बायबल स्टडीमध्ये आपण बघितलं की परमेश्वरांनी येशू ख्रिस्ताला यासाठी वधस्तंभावर पाठवलं, यासाठी तो कबरेमध्ये विसावा घेतला, यासाठी तो पुनरुत्थित झाला की आम्ही पावित्र्यामध्ये चालणं ही परमेश्वराला अपेक्षित आहे. कारण परमेश्वर पवित्र आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही पवित्र असावं. आणि जर आम्हाला अंगणातून, जर आम्हाला त्या दर्शन मंडपातून आत जायचं आहे, जर आम्हाला स्वर्गामध्ये सार्वकालिक जीवनामध्ये जर जायचं आहे, जर आमचा प्रवास वेशीतून नगराकडचा जर आमचा व्हायचा असेल, तर आम्ही या भूतलावर आहे आणि आमचं पुढचं पाऊल जे आहे, इथून निघून आम्ही कुठं जाणार आहोत हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. आम्ही पवित्र स्थानात जाणार आहोत. अंगणातून पवित्र स्थानात आम्ही जाणार आहोत. आणि ते पवित्र स्थान आहे आणि तिथलं क्वालिफिकेशन असं आहे की आम्ही पवित्र असणं गरजेचं आहे. आणि आम्ही तिथं पवित्र असावं याची तरतूद येशू ख्रिस्तानं या भूतलावरील कार्याच्या द्वारे तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये ती घातलेली आहे. जेव्हा आम्ही बाप्तिस्मा घेतो, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्ताच्या मरणाशी समरूप होतो, त्याला पुरले जाण्याशी समरूप होतो, आणि जेव्हा आम्ही त्याच्या पुनरुत्थानामध्ये समरूप होतो, तेव्हा आमच्यामध्ये काही बदल घडणं हे अपेक्षित आहे, किंवा ते एव्हिडन्स आमच्यामध्ये असावा की हे बदल घडलेले आहेत. आणि आज आम्ही त्याच बदलाबद्दल आम्ही पाहणार आहे. वचन 17 ते 19 या वचनांमध्ये आम्हाला परमेश्वराचं वचन सांगतंय की तुमचे मृत घाणेरडे किंवा मलिन अशी वस्त्र तुमच्यावरचे काढून टाका. आता ते कोणकोणते वस्त्र आहेत? आपण एक 6 वस्त्र आपण बघणार आहोत, जो पाऊल मंडळीला, याचं लक्षात ठेवा, इफिस्करास पत्र हे शुभवर्तमान सांगण्याचं पत्र नाही, शुभवर्तमान सांगण्याचं शुभवर्तमान नाहीये, तर हे मंडळीसाठी दिलेलं मंडळीचं फॅमिली सिक्रेट आहे.
हे कौटुंबिक गुपित आहे. आणि म्हणून तो मंडळीला गुपित सांगत आहे की जर आम्हाला देवाची खरी मंडळी म्हणून जर त्याला सादर व्हायचं आहे, ख्रिस्ताला तिची वधू म्हणून जर आम्हाला सादर व्हायचं आहे, तर आमच्याजवळ ह्या क्वालिफिकेशन असणं, आमच्यामध्ये ह्या परिवर्तन झालेलं असणं फार गरजेचं आहे. आणि मग तो 20 ते 24 वचनामध्ये आम्हाला तो सांगत आहे की तुमच्यामध्ये नवीन जीवनाची वस्त्र तुम्ही परिधान करणं हे गरजेचं आहे. प्रियानो, तुम्ही आणि आम्ही फॅशनच्या जगामध्ये राहत आहोत आणि आम्ही टीव्ही लावला, आम्ही कुठलं मासिक उघडलं, आम्ही कुठलं ॲप उघडला मोबाईलवर, आमच्या समोर 2 गोष्टी नेहमी येतात, बिफोर आणि आफ्टर. नाही का, कुठल्याही क्रीमचं ॲडव्हर्टाईज घ्या, ती लावायच्या आधी कशी होता, लावल्यानंतर तुम्ही कसा होता. कुठलं प्रोटीनचं हे असेल, वापरायच्या आधी कसा होता, जाडजूड, वापरल्यानंतर कशी स्लिम तुम्ही झालेला आहात. कपडे हे घातल्यावर तुम्ही कसा दिसता आणि हे फॅशनचे कपडे घातला तर तुमच्यामध्ये किती फरक होतो. आणि म्हणून आम्ही अशा जगामध्ये राहत आहोत की 2 गोष्टी आमच्या समोर नेहमी येत आहेत, आधीच आणि नंतरचं, बिफोर आणि आफ्टर. आणि मग आम्ही ते बघतो, नाही काय, मग ते वापरायचा प्रयत्न करतो आणि मग आमच्या जीवनात ही मेक ओव्हर, नाही का, आजकाल मेक ओव्हरचा जमाना आहे, नाही का. जुन्या नको आहे आम्हाला, नाही काय, आता आम्हाला जरा मेक ओव्हर, जरा आमच्या शरीरात बदल पाहिजे, आमच्या सौंदर्यात बदल पाहिजे, नाही का. आज आम्ही त्या मेक ओव्हरच्या मागं लागलेलो आहे. आणि बऱ्याच वेळेस आम्ही बघत आहोत की अनेक लोक अशा लबाडीच्या जगामध्ये अडकलेले आहेत. पण जेव्हा मी या फॅशनचा अभ्यास करतो, नाही काय, पावलाचा एक गुणधर्म होता, नाही का, तो जगातल्या गोष्टी बघत होता आणि तो त्या आत्मिक गोष्टीमध्ये तो काय करत होता, त्याचा अर्थ लावत होता, नाही का. आणि ख्रिस्ती जीवन हे ऑब्झर्वेशनचं जीवन आहे. आम्ही हेच शिकत आहोत निवास मंडपाच्या अभ्यासातून, जुन्या करारातील अभ्यासातून. आणि परमेश्वराचा दृष्टिकोन काय आहे की आम्ही काय करावं, तर आम्ही ऑब्झर्व करावं. जग आणि जगातल्या नैसर्गिक गोष्टी हे आम्हाला काही गोष्टी दाखवत आहेत. बऱ्याच वेळेस आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कधी कधी आम्हाला पाहिजे त्या सोयीस्कर गोष्टी आम्ही त्यातून घेतो आणि ज्या त्यातून आध्यात्मिक गोष्टी जे काढायला पाहिजे पावलासारखं, नाही का. जर आम्ही जेलमध्ये असतो आणि आम्ही त्या शिपायाकडे बघत असतो, काय झालं असतं, आम्ही त्याला नेहमी घाबरत असतो, होय की नाही. आम्ही नेहमी त्याच्याकडे जगिक गोष्टीकडे बघून त्या शिपायाला जरा लाच घेतोय का बघूया, नाही का. पण पाऊल बघत आहे आणि तो त्यातून आध्यात्मिक अर्थ काय करत आहे, काढत आहे. म्हणून जेव्हा आम्ही हे फॅशन किंवा फॅशन डिझायनिंग किंवा या फॅशनच्या युगाकडे आम्ही जेव्हा बघतो, आम्हाला त्यातूनही बऱ्याच आध्यात्मिक गोष्टी काय करतात, आम्हाला समजू शकतात. आणि म्हणून आज जी वचनं आम्ही वाचलेली आहेत ते आमच्या शरीराच्या आवरणाबद्दल नाही आहेत. बघा, फॅशनची ॲडव्हर्टाईज वगैरे शारीरिक सौंदर्य, शारीरिक कपडे, वस्त्र बद्दल सांगत आहेत. पण पाऊल जे आम्हाला आज सांगत आहे एफिसकरास पत्रामध्ये, तो आमच्या जीवाच्या वस्त्रांशी, आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वस्त्रांबद्दल तो काय करत आहे, सांगत आहे. ही भौतिक वस्त्र नाही आहेत, तर ती शरीर झाकण्यासाठी वापरली जातात तशी नाही आहेत, तर ती आमच्या जीवासाठीची आवरण आहेत. बघा, आम्ही पाहत आहोत, आम्ही उत्पत्तीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की आदाम आणि हवेला परमेश्वरानं, जरी ते नग्न जन्माला आले असले तरी परमेश्वरानं त्यांना वस्त्र, गौरवाची वस्त्र दिलेली होती.
आणि आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराबद्दल जेव्हा आम्ही वाचतो की परमेश्वर अगम्य प्रकाशात राहतो, त्याची वस्त्रच काय आहेत? प्रकाशाची वस्त्र आहेत. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं परमेश्वरानं आदामाला आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे. म्हणजे जर परमेश्वर गौरवाची वस्त्र परिधान करतो म्हणजे याचा अर्थ आहे की मनुष्यानेही ती गौरवाची वस्त्र परिधान करावीत, ही परमेश्वराची इच्छा होती. आणि परमेश्वराने तशी वस्त्र त्यांना उत्पत्तीमध्येच दिलेली आम्ही पाहतो. पण ज्या वेळेस आदामाने हवेनं पाप केलं, देवाचं वचन समजतं की त्यांचे डोळे म्हणजे ते आंधळे होते का? तेव्हा त्यांना दिसत होतं पण त्यांना सगळं गौरवी गोष्टी दिसत होत्या. बघा, आदाम हवेकडे बघत होता, गौरव दिसत होतं त्याला. हवा आदामाकडे बघत होती, त्याला गौरव दिसत होतं. पण ज्या वेळेस त्यांनी पाप केलं, देवाच्या आज्ञा मोडल्या, असं लिहिलेलं आहे त्यांचे डोळे उघडले. आणि मग काय झालं? ते नग्न आहेत याची जाणीव त्यांना झाली. आता याच्या आधी झाली होती का? नव्हती. कारण परमेश्वराने तो दैवी झगा त्यांच्यावर घातला होता, तो परमेश्वराने काढून घेतला. पण परमेश्वराची आज ही इच्छा आहे की आमच्यावर ती वस्त्र असावीत. ती वस्त्र आज ही परमेश्वराला आमच्यावर घालायची आहेत. आणि म्हणून तर येशू ख्रिस्त या भूतलावर आला आणि आल्या त्यानं पहिली गोष्ट केली की त्याने तुमच्याने आमच्यासाठी तो धार्मिकतेचा झगा शिवलेला आहे. नाही का? आज आम्ही झगे शिवतो नाही का? पाळक लोक, अनेक लोक झगे शिवतात नाही का? त्याबद्दल चुकीचं नाहीये. पण परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर अंतकरण पारखणारा परमेश्वर आहे. परमेश्वराचे आमच्या जीवावर काय असावं? आवरण असावं. बघा, आत्मा आहे, आत्म्याच्या वर जीव आहे. आणि देवाचं वचन सांगतंय आत्मा आणि जीव हे चिरकाळ टिकणारे आहेत, सार्वकालिक जीवनासाठी तयार केलेले आहेत. त्या जीवावर आवरण असावं म्हणून आमच्यावर हे मातीचं आवरण परमेश्वरानं घातलेलं आहे. आणि त्या मातीच्या आवरण जे टेम्पररी आहे, त्या शरीराला शाप आहे, माती आहे, मातीला मिसळणार आहे, ती मातीतच जाणार आहे. पण त्या मातीवर, त्या मातीच्या आवरणावर आम्ही इतके खर्च करतो, त्याला ते झाकायला, ऑलरेडी जीवाला झाकायला शरीर दिलेलं आहे, पण ते शरीर झाकायला आम्ही काय काय करतो? आमचा निम्मा इन्कम आम्ही ते झाकण्यावारी, ब्रँडेड कपडे घालण्याबद्दल काही नाही, पण आम्ही प्रायोरिटी कशाला द्यावी आज आम्ही त्याबद्दल शिकणार आहोत. जे नाशवंत आहे ते मात्र आम्ही फॅशनेबल, किती चांगलं दिसल नाही का? मेक ओव्हर आमचा कसा होईल, आम्ही लोकांना किती चांगलं दिसू, याकडेच आमचं काय लागलेलं आहे आजकाल? लक्ष लागलेलं आहे. पण मला सांगू द्या, ही जी वस्त्र आहेत, दैहिक शरीरावर जे घालण्यासाठी जे फॅशनेबल कपडे आहेत, त्यांची स्टाईल काय आहे? नेहमी बदलत असते. बघा, काल 1 वर्षापूर्वीची स्टाईल आज नाही आहे, ती घातली तर म्हणणार किती अजागल मुलगा आहे नाही का? हे काय, यांना काय फॅशनेची काय नाही, फॅशनचा सेन्स नाही आहे नाही का? बघा, आज ही फॅशन आहे. ही फॅशन, जगातली फॅशन कशी आहे? बदलणार आहे. ती आउटडेटेड होऊ शकते, आउट ऑफ फॅशन होऊ शकते. पण आज ज्या
वस्त्रांबद्दल आम्ही बघणार आहोत. ते परमेश्वराची इच्छा की आमच्या जीवावर त्याचं काय असावं, आवरण असावं. आणि परमेश्वराचं वचन आज आम्ही शिकणार आहे. ते म्हणतं की ते आउट ऑफ फॅशन होत नाही. बघा, ती जितक्यांदा तुम्ही घालाल तितकी ती नवीन होत जाते. जितकं तुम्ही ती वस्त्र वापराल तितकी ती नवीन होत जाते. बघा, परमेश्वराचे आशीर्वाद असे 40 वर्ष इस्रायल लोक अरण्यात चाललेत, बरोबर आहे? किती वर्ष? 40 वर्ष. पण असं लिहिलंय त्यांचे पायातले जोडे झिजले नाहीत. बघा, अरण्यात फिरत होते, दगडातून, वाळवंटातून, काट्यातून, कुसळ्यातून. आम्ही किती आमचा लेदरचा शूज भारे वापरा, 1 वर्ष सुद्धा त्या परिस्थितीत टिकू शकत नाही. पण ते देवानं त्यांना दिले होते. आणि असलेले त्यांची वस्त्र झिजले नाही, त्यांचे वस्त्र सुद्धा फाटले नाहीत. 40 वर्ष ते कपडे घालत होते. म्हणजे बघा, जीर्ण झाले नाहीत. आणि परमेश्वर जे अपेक्षित करतो, आता त्यांना ते जगीत दिलं होतं तरी परमेश्वराने दिलं होतं म्हणून ते इतकं टिकलं. तर आपण विचार करू शकतो की जेव्हा परमेश्वर आमच्या जीवाला जे आवरण दिलेले आहेत ती जेव्हा आम्ही घालतो, ते आमच्यासाठी सार्वकालिक जीवनासाठीची वस्त्र आहे. जसा परमेश्वर सार्वकालिक आहे, त्याची इच्छा आहे आम्हीही सार्वकालिक असावं. तसं परमेश्वरानं आम्हाला ती वस्त्र सुद्धा दिलेली आहेत, तीही आमची काय असणार आहेत, सार्वकालिक असणार आहेत. आणि म्हणून किती सुंदर परमेश्वराची तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी इच्छा आहे. आणि म्हणून ख्रिस्ताची लेकरे म्हणून आमची वस्त्र कोणती आहेत हे आज आम्ही तपासणं, हे आम्ही अभ्यासणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ताची लेकरे म्हणून आम्ही इतरांना कसे ओळखू शकतो? लोक आम्हाला ख्रिस्ती आहेत म्हणून कसे बघत आहेत? बघा, देवाचे आम्ही जगिक वस्त्र घालून लोकांना ख्रिस्ती आहेत म्हणून कन्व्हिन्स करू नये. मग ती कशी आहे? ती शास्त्रीय पुरुषांसारखी धार्मिकता आहे आमची. शास्त्रीय पुरुषांची धार्मिकता कशी होते? बाहेरून ते झगे बिगे घालत होते मोठमोठे, नाही का? आत्ताच्या जमान्यात पण सूट बूट आणि झगे मोठे मोठे, आणि मग गळ्यात मोठाच मोठा क्रॉस. म्हणजे आम्ही कोण आहोत? ख्रिश्चन आहोत. पण परमेश्वराची इच्छा आहे की आमच्यामध्ये ही वस्त्र असावीत, जे देवाची इच्छा आहे आमच्यावर असावेत. आणि ते बघून लोकांना समजावं की हे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत. प्रियानो, आमचा अपीअरन्स कसा आहे? आम्ही कशा प्रकारची वस्त्र परिधान करतो? आता मी सांगितलं, हे वस्त्र आपण बघतो, एक शारीरिक वस्त्र नाहीयेत. आमचा अपीअरन्स जेव्हा म्हणतो आम्ही मोठे मोठे केस, त्याबद्दल आपण बोलत नाही, किंवा बाहेरील देखावा किंवा बाहेरील रूप आपण बघत नाही. पण देव आमच्याकडून अशा वस्त्रांची अपेक्षा करत आहे जे त्याला आमच्यावर असावेत, ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वर अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. आणि परमेश्वराची इच्छा आहे की आमच्यामध्ये ज्या पोटेन्शियल मध्ये आपल्याला बनवलेलं आहे, आपल्यामध्ये सार्वकालिक जीवनाचं बीज आहे. कारण आदामाला परमेश्वरानं ओरिजिनल मध्ये सार्वकालिक जीवनासाठी बनवलं होतं. पण त्यानं पाप केलं आणि मरण त्याच्या जीवनात आलेलं आहे. पण येशू ख्रिस्त वधस्तंभावर अशासाठी मरण पावला. तो अशासाठी त्या कबरेमध्ये विसावा घेतला की आम्ही, तसा तो जिवंत आहे, तो पुनरुत्थित झाला, आम्हीही जिवंत असावं. आणि म्हणून आम्ही जिवंत असावं
ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि आम्ही सार्वकालिक जीवनात आमचा प्रवास वेशीतून नगरात व्हावा. जे नगर आम्ही मागच्या बायबल स्टडीला काल बघितलं, ते नगर आमच्यासाठी परमेश्वराने निर्माण केलं. या जगात आमचं नगर नाही. आणि म्हणून आम्ही या जगामध्ये नगरमध्ये राहण्यापेक्षा तिथं जे लागणारे काय बघा, इथं राहायचं आहे, आमच्याकडे सूट बूट पाहिजे नाही का. या जगात जर राहायचं आहे, या जगात जर आम्ही वस्ती करायची आहे, आम्हाला लोकांच्या फॅशन प्रमाणे आम्ही काय करणं पाहिजे, जगलं पाहिजे नाही का. पण जर आम्हाला आमचं नगरच इथं नाहीये, तर आम्ही इथला विचार करावा का, नाही करा. कारण आम्ही कालच बघितलं की आम्ही पावित्र्यासाठी आमचं पाचारण केलेलं आहे. आणि आम्ही बघितलं पावित्र्य म्हणजे देवासाठी वेगळं केलेलं, देवासाठी वेगळे केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पवित्र आहेत. कारण देव पवित्र आहे आणि तिची सेवा करणारे प्रत्येकांना पवित्र असणं गरजेचं आहे. आणि म्हणून ते पवित्र केलेले लोक, आणि मग पवित्र केलेले लोक त्यांच्या जीवनात काय होतं, सत्य आहे, सत्यावर ते उभा आहेत, देवाच्या वचनावरती उभा आहेत, सार्वकालिक जीवनाची इच्छा धरणारे आहेत, ते प्रीतीमध्ये मुळावलेले आहेत. हे गोष्टी त्यांच्या जीवनातून दिसणं हे अपेक्षित आहे. आता बऱ्याच वेळेस आमच्या वर परंपरा आणि रूढीची सुद्धा वस्त्र असतात बरं का, ख्रिस्ती जीवन जगत असताना. पण रूढी परंपरा तोपर्यंत चांगले आहेत जोपर्यंत ते देवाच्या वचनावर आधारित आहेत. जोपर्यंत देवाच्या वचनाचा बेस आहे तोपर्यंत आम्ही रूढी परंपराचं पालन केलं तर काय हरकत नाही. पण ते फार अवघड आहे. त्या धारेच्यावरनं चालण्यासारखं आहे. कधी तुम्ही शास्त्रीय पुरुषांकडे जाल तुमचं जीवन, हे तुम्हाला समजणार नाही. मग रूढी परंपरा पाळत पाळत इतकं आम्ही ते युस्ट होतो की मग विचार करायचाच विसरतो. अरे ही रूढी परंपरा देवाच्या वचनावर आधारित आहे का. मग लोक पाळतात, लोकांमध्ये राहायचं आहे, नाही पाळलं तर लोक काय म्हणतील, आम्हाला त्यांच्याबरोबर घेणार नाहीत, ती लोक आमच्याबरोबर बोलणार नाहीत, लोक आम्हाला वाळीत टाकतील. आणि म्हणून आम्ही लाजून, आम्हाला ते आवडत नसलं तरी आम्ही ती वस्त्र कधी कधी काय करत असतो, घालत असतो. का, आम्हाला त्या समाजात राहायचं नाही का. आम्ही जर नाही गेलो, पालक साहेब त्यांच्या प्रमाण नाही केलं तर आमच्या मुलींना मुलं कोण देणार, आमच्या मुलांना मुली कोण देणार. नाही राहिलो पालक साहेब, आम्हाला पटतंय हो तिथं, आम्हाला सगळं चुकीचं समजतंय, तिथं नुसत्या रूढी परंपरा आहेत, पण काय करायचं, तिथं नाही गेलो तर कब्रस्तानात आम्हाला जागा कोण देणार. नाहीतर काय, लग्नाला हॉल कोण देणार पालक साहेब. अनेक प्रकारची वस्त्र आम्ही काय करत असतो, घालत असतो. कधी कधी आमचे शब्द, आमच्या भाषा, आमचं वाक्य सगळ्या चुकीच्या गोष्टी करायच्या आणि मग ते देवाचं एक वचन घ्यायचं आणि त्याला ते जस्टिफाय करायचं. ही वस्त्र आहेत नाही का. वेगवेगळी वस्त्र आम्ही घालत असतो. प्रियानो, आम्ही कोणत्या प्रकारचं जीवन जगतो हे कशावर अवलंबून आहे हे फार महत्वाचं आहे. आम्ही हे तपासणं, कोण ऐकतं, कोण पाहतं, कोणाबरोबर आम्ही बोलतो यावर अवलंबून आहे का परमेश्वर आमच्याकडे बघत आहे.
परमेश्वराला आमच्याकडून कशाची अपेक्षा आहे, परमेश्वर आम्ही कसं असावं, ही परमेश्वराला काय अपेक्षित आहे. बघा सगळीकडे आज बघा तुम्ही न्यूज उघडा, एक न्यूज चॅनल वेगळा दृष्टिकोन सांगतं, एक न्यूज वेगळा, एकच घटना चाललेली आहे. तुम्ही कुठलं नॅरेटिव्ह ऐकता तसं तुम्ही तुमची विचारसरणी बदलता. बघा इंटरनॅशनल न्यूज घ्या, लोकल न्यूज घ्या, तुम्ही कुठलं नॅरेटिव्ह बघता ऐकता त्यावर तुम्ही तुमचे वैचारिक हे बदलता. तसंच आम्ही जग काय बघतं, आमच्याकडे कसं बघतं, जग आमच्याकडून काय ऐकतं, त्या दृष्टीनं जर तुम्ही बघत असाल मग त्यांना अपेक्षित काय आहे, त्यांना आमच्याकडनं अपेक्षित काय आहे, तसं आम्ही आमच्यामध्ये काय करायला लागतो, बदलाव करायला लागतो. पण जेव्हा आमचा नॅरेटिव्ह, आमचा दृष्टिकोन जर परमेश्वर माझ्याकडून काय अपेक्षा करत आहे, परमेश्वर माझ्याकडे कसा बघत आहे आणि परमेश्वराला मी कसा पाहिजे हे जेव्हा नॅरेटिव्ह येतं तेव्हा त्याचं मी वचन बघतो, त्याच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे, तो माझ्याकडून कशाची अपेक्षा करत आहे आणि मी ते कसं असावं. जर त्याला मला संतोष करायचा आहे तर मी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला माझ्याकडून काय अपेक्षा आहे ते बघणार नाही. मी जग आणि जगातले लोक काय म्हणतील त्याकडे मी बघणार आहे. म्हणून काल आपण बघितलं पावित्र्यावर अवलंबून आहे. जेव्हा मी पवित्र आहे, आम्हाला पहिली गोष्ट समजणं गरजेचं आहे की मी जगातून बाजूला केलेला आहे, मी इतर लोकांसारखं नाही. जर परमेश्वराने मला निवडलेलं आहे तर मी जगातल्या लोकांसारखा नाही. जगातल्या लोकांसारखा असता तर मी पवित्र नसतो. पण जेव्हा मी पवित्र आहे म्हणजे देवानं त्याच्या कार्यासाठी मला काय केलेलं आहे, बाजूला केलं. आता मंडळी कोण आहे, बोलवलेल्या, जगातून बाजूला केलेल्या, त्यांना बोलवलेल्या लोकांचा समूह. इक्लेशिया ग्रीक शब्द आहे, त्याचा अर्थ आहे कॉल्ड आउट पीपल. जगातून वेगळे केलेले म्हणजे जगातून वेगळं केलेले. पुढच्या 1 तारखेला जेव्हा आपला पुढच्या भक्तीमध्ये आपण बघणार आहे आणि फार महत्वाचा अभ्यास आम्ही करणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही बघणार आहे की कशा प्रकारे हे राज्य सैतानाचं आहे आणि ह्या आकाशातल्या दुरात्मा समूहांबरोबर तुमचं आणि आमचं काय चाललेलं आहे, युद्ध चाललेलं आहे. आणि या जगाचा अधिपती आता कोण आहे तर तो सैतान आहे. आणि म्हणून बरेच वेळेस आम्ही या जगात इतकं गुरफटून राहतो की मग आमची ती धार्मिकता शास्त्रीय पुरुषांच्या धार्मिकतेसाठी आउटवर्ड बाहेरूनच नुसती धार्मिकता आहे अशी व्हायला जास्त वेळ लागणार नाही. पण आम्हाला रोमकरास पत्र, जेव्हा आम्ही रोमकरास पत्राचा पूर्ण पत्राचा जेव्हा अभ्यास करतो आणि गलतीकरास पत्राचा जेव्हा अभ्यास करतो, आम्हाला समजतं की पौल आम्हाला ख्रिस्ताचं अंतःकरण सांगत आहे, परमेश्वराची आमच्याकडून कशाची अपेक्षा आहे ते सांगत आहे. आणि तो म्हणत आहे की परमेश्वराची आमच्यामध्ये इनवर्ड आमच्याकडे अपीअरन्स चांगला असावा, आउटवर्ड नाही तर इनवर्ड. आमचं आतून आम्ही परमेश्वराला कसं दिसायला पाहिजे, चांगलं दिसावं. बाहेरून जर आम्ही दिसत असू आणि आतून सुद्धा चांगला असू, वेल अँड गुड, एकदम. पण जर आतून अपीअरन्स आमचा चांगला नाही, जो परमेश्वर बघत आहे, आणि नुसता बाहेरूनच जर माझा जर अपीअरन्स चांगला आहे, तर आम्ही कुठं आहोत, तर शास्त्रीय पुरुषांच्या पंक्तीमध्ये आम्ही उभा आहोत. आणि म्हणून पौल रोमच्या पत्रामध्ये 6 अध्याय आणि 1 वचन सांगतोय, तर आता आपण काय म्हणावे, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय. आणि म्हणून या दोन्ही चुकीच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आम्ही बघत आहोत की अध्याय रोमच्या पत्रामध्ये 1 ते 3 मध्ये
आम्हाला आशीर्वाद, आध्यात्मिक दाने आणि संपत्ती त्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि मग इफिस्करास पत्र आणि रोमकरास पत्र आहे. पाऊलाची सगळी पत्र जर आम्ही अभ्यासले तर सेम पॅटर्न आम्हाला पाहायला मिळतो. पहिलं तो सिद्धांत देत आहे. इफिस्करास पत्र तुम्ही बघितला, पहिले 3 अध्याय, तो आम्हाला पॅटर्न देत आहे. तो म्हणतो सिद्धांत, त्यामध्ये तुमची आध्यात्मिक दान काय आहे, तुमची आध्यात्मिक संपत्ती काय आहे आणि तुमचं त्यामध्ये बसणं किती महत्वाचं आहे, तुम्ही ते जाणून घेणं किती महत्वाचं आहे, तो त्याबद्दल बोलत आहे. आणि मग रोमकरस पत्रामध्ये सुद्धा, इफिस्करस पत्रामध्ये सुद्धा निम्म्याच्या पुढे जेव्हा तो जात आहे, तो म्हणत आहे आता तुम्हाला झालेल्या पाचारणाप्रमाणे त्याला शोभल. परमेश्वराने जे तुम्हाला दिलेलं आहे, जी दानं दिलेले आहेत, जे आशीर्वाद दिलेले आहेत, त्याला शोभल, त्या आशीर्वादांना शोभेल असे तुमचे काय असावेत, तुमचं चालणं असावं. आता बघा, इफिस्करस पत्रामध्ये आम्हाला जगिक आशीर्वाद दिलेत का? कुठले दिलेत? स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद दिलेले आहेत. म्हणजे आमच्या विचारांमध्ये आध्यात्मिक गोष्टी असणं फार गरजेचं आहे. म्हणून पाऊल म्हणतो की नवीन जीवनाचे वस्त्र परिधान करा. बघा, फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय आणि 13 वचन. तुम्ही पाऊलाची सगळी पत्र घ्या, त्याला माहित आहे. आणि म्हणून तो जेव्हा इफिस्करस पत्रामध्ये तो हे करत आहे, कंपॅरिझन करत आहे, तो यहुदी परराष्ट्रीय जुनं जीवन आणि नवी जीवन ह्याचं तो काय करत आहे, कंपॅरिझन करत आहे. तो फिलिप्पीच्या पत्रामध्ये सुद्धा तेच म्हणत आहे, 3 अध्याय आणि 13 वचन. बंधुजन हो, मी अद्यापही ते आपल्याला आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करू व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण आहे त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवर वरील खुणेकडे मी धावतो, हेच माझे काम आहे. तो म्हणतो बघा, मी माझं जुनं गोष्टी दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे मी काय करत आहे, लक्ष लावत आहे. बघा, तुम्ही आम्ही जगामध्ये होतो, पण आता आम्ही जगातले आहोत का? नाही. हे आम्ही पहिलं समजून घेणं गरजेचं आहे की या जगातून आम्हाला सोडवलेलं आहे आणि आम्हाला त्या स्वर्गीय गोष्टीकडे काय केलेलं आहे, नेलेलं आहे, निवास मंडपामध्ये. आता आम्ही जरी, लक्षात ठेवा, अंगणामध्ये जरी आम्ही आहोत, आता येशू ख्रिस्त अंगणात आहे का? आता कुठं आहे? आता येशू ख्रिस्त पवित्र स्थानात आहे. तुम्ही आणि आम्ही पवित्र स्थानात आहोत का? नाही. आता आम्ही कुठं आहोत? अंगणात आहोत. पण अंगणाच्या बाहेर आहोत का? कुठं आहे आहोत आम्ही? आम्ही एकतर वधस्तंभावरच्या खाली आहोत, एकतर पुनरुत्थानाच्या तिथं, नाहीतर एकतर त्या मंडळीजवळ, म्हणजे दर्शन मंडपाजवळ. आत गेलेलं नाही. दर्शन मंडपाचं द्वार जे आहे, 5 स्तंभ आहेत, ते आत सुद्धा नाही आहेत, ते बाहेरच्याला लागलेले आहेत. समजते? म्हणजे मंडळी एक अर्धी बाजू आत पवित्र स्थानाकडे लक्ष आहे, अर्धी कुठलं आहे? जगाकडे आहे. लक्षात ठेवा. पण इथून पुढे गेलेले सगळे गोष्टी कुठल्या आहेत? काय आहेत? पवित्र आहेत. म्हणजे काय? देवासाठी वेगळं केलेले. जरी आम्ही जगात आहोत तरी आम्ही जगाचे नाही, तर परमेश्वरासाठी, परमेश्वर आत आहे, त्याच्यासाठी निवडलेले, त्याच्या कार्यासाठी उभा राहिलेले आणि त्याची सेवा करायला आणि त्याला अपेक्षित जीवन जगायला आम्ही कुठं आहोत? त्या बॉर्डरवर उभा आहोत. जरी आम्ही जगात असलो तरी आम्ही जगाचे नाही. आणि म्हणून तो म्हणतो, येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण आहे, आमचं पाचारण आता खालील पाचारण नाहीये. परमेश्वर इच्छा आहे की आम्ही मागे जाऊ नये, तर आमचं लक्ष नेहमी त्या वरील गोष्टीकडं. आता दर्शन मंडप कुठं आहे? वर आहे, स्वर्गामध्ये. तर आमचं पाचारणच त्या वरील गोष्टीकडे आहे. तर आम्ही या जगात असताना आमचा उद्देश
त्या वरील गोष्टी कशा मिळतील, त्या वरील गोष्टींमध्ये मी कसा राहीन, त्या वरील गोष्टीमध्ये मी सार्वकालिक जीवनामध्ये कसा अपीअरन्स माझा असणार आहे, तो जोपर्यंत आज माझ्यामध्ये नसणार मी कधीच वर ते मी मिळवणार नाही. आणि म्हणून तो म्हणतो ते बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी काय करतो, धावतो. हेच एक माझं काम आहे, एकच काम, हेच एक काम आहे म्हणतो. आम्ही काम करतो किती, 2-2 कामं करतो, लक्षात ठेवा. आम्ही डिप्लोमॅटिक आहे आणि ख्रिस्ती विश्वासणारा सगळ्यात डिप्लोमॅटिक आहे. तो कधी बघा ख्रिस्ती विश्वासणारा कधीच एकाची बाजू घेत नाही. पण देवाचं वचन उत्पत्तीत सांगितलेलं आहे, येशू परमेश्वराच्या नियमशास्त्रात सांगितलेलं आहे, तुझं बोलणं होय तर होय असावं, नाही तर नाही. दोघांची बाजू घ्यायची नाही. हे दोघांची बाजू घेणारी ते ग्रे लाईन मध्ये असते. म्हणजे ह्याला पण दुखवायचं नाही, त्याला बी दुखवायचं नाही, ह्यालाही चूक म्हणायचं नाही, ह्यालाही बरोबर म्हणायचं. लक्षात ठेवा. पण देवाचं वचन एकच गोष्ट सांगतं. परमेश्वर म्हणतो एकतर काळा आहे आणि एकतर मी देवाचा आहे, नाहीतर कुणाचाच नाही ना, सैतानाचा आहे. हे मतलब काहीच नाही आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो एकच काम आहे माझं, वरील पाचारणास शोभल असं मला जाणं, वरील गोष्टीमध्ये मला बक्षीस मिळणं, यासाठी हे एकच काम. मग जर मला ते एक करायचं आहे, वरील गोष्टीकडे बघायचं आहे, वरील गोष्टीमध्येच मला जर चालायचं आहे, तर मी जगी गोष्टीकडे बघणार आहे का? जर मी बघत आहे, मी दुहेरी काम करत आहे. आणि एकदा मी दुहेरी करत आहे, मी कुठं जात नाही. आणि म्हणून प्रगटीकरणामध्ये काय सांगितलेलं आहे, तू उष्ण असतास तर बरं झालं असतं, थंड असतास तरी, पण तू कोण आहेस? कोमट आहे. परमेश्वर काय करणार आहे? तो कोण टाकणार आहे. एकतर उष्ण असणं किंवा थंड असणं, परमेश्वर म्हणतो हे बरं आहे. एकतर देवाचा हो, नाही तर एकतर सैतानाचा. दोनच पॉवर आहेत. लक्षात ठेवा, पुढच्या रविवारी आपण घेणार आहे. त्या 2 पॉवर मध्ये युद्ध चाललेलं आहे. आम्ही कुणाच्या बाजून आहोत? मी वरील गोष्टी, स्वर्ग आणि स्वर्गातल्या गोष्टीकडे आहे का जग आणि जगातल्या गोष्टीवर? हे जेव्हा माझ्यासमोर क्लिअर असतं, आमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या दृष्टीनं काय करायला लागतो, पावलं टाकायला सुरुवात करतो. येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा, लूक 9:62 मध्ये येशून त्याला म्हणले, जो कुणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. बघा आता आमचा प्रवास कुठून चाललेला आहे? द्वारातून त्या परमपवित्र स्थानाकडे चाललेला आहे. आता हिथं आम्ही काय घातलेला आहे? हात, नांगरात हात घातलेला आहे आणि आम्ही नांगरत चाललेलो आहे. आमचं लक्ष कुठं पाहिजे? कुठं पाहिजे? आमच्या खुणेवर. आपल्याला कुठं जायचं आहे? हे जात असता मागं जर आम्ही बघितलं, परमेश्वर म्हणतो ही जे मागं बघणारे लोक देवाच्या राज्याला उपयोगाचे नाहीत. आणि म्हणून आमचं जर वरील गोष्टीकडे पाचार नाही, तर आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही मागं बघायचा आमचा संबंधच येऊ नये. मागं बघायचा आमचा संबंधच येऊ नये, कारण त्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. आणि नेहमी बघा, सैतान आम्हाला मागच्या गोष्टी आठवतो. परमेश्वराचं वचन सांगतं की सैतान आम्हाला दोष देणार आहे. तो आमचं तो जे जलते बाण आहेत ते काय, ते आम्हाला दोष देतात. काय देतात? अरे तू ते काल असं केलं होतं, आठवत आहे? तू मागं असं केलं होतास. मग आम्ही ते मागं बघतो नाही का, जा जा जरा ते मागं वधस्तंभाकडे जा.
गेलो, आमचं नांगर आम्ही तिथं सोडलाय आणि मी माग गेलो. परमेश्वराचं वचन सांगतंय असे लोक जे माग जाणारे आहेत, माग बघणारे आहेत, ते देव राज्यासाठी उपयोगाचे नाहीत. आणि जे परमेश्वराला उपयोगाचं नाही ते कोणाला उपयोगाचं आहे? सैतानाला उपयोगाचं आहे. आणि म्हणून आम्ही आमचं जीवन कसं जगतो आज आम्ही कुठेतरी अवलोकन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो आम्हाला सांगत आहे भूतकाळ मागे टाका, पुढे चाला. तो म्हणत आहे की आता नवीन वस्त्र, ज्या दिशेला तुम्ही चाललेला आहात त्या दिशेला जर तुम्हाला जायचं आहे तर तिथल्या गोष्टीची वस्त्र तुम्हाला पाहिजे, मागची वस्त्र तुम्हाला नको आहे. आणि म्हणून बघा मानवाच्या किती गरजा आहेत. बेसिक एज्युकेशन मध्ये 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र आणि निवारा. बरोबर आहे? या बेसिक आणि मनुष्य या 3 गोष्टी मिळवण्यासाठी आयुष्यभर काय करतो? बरोबर आहे? पहिली कुठली गोष्ट आहे? अन्न. पण परमेश्वर काय सांगतो त्या अन्नाबद्दल? काय खावे काय प्यावे त्याची चिंता करू नका. कुणाकडे बघा? निसर्गात. तू म्हणतो निसर्गाकडे बघा. ते निसर्ग परमेश्वराच्या इच्छेनं चाललेला आहे. एक सुद्धा निसर्ग परमेश्वराच्या विरुद्ध जात नाही बरं का. एक सुद्धा निर्मिती मनुष्य सोडला, आकाशातून पक्षी मरून पडतो तेही परमेश्वर ठरवतोय. लक्षात ठेवा कुठला पक्षी आज पडणार आहे. आमच्या डोक्यात केस किती आज गळणार आहेत. आपण ही निर्मिती आहोत. किती आम्ही PhD केली तर कुठल्याही PhD वाल्याने आपल्या डोक्याची केस मोजलेली नाहीत. आणि तो गॅरंटी देऊन सांगू शकत नाही की आज माझ्या डोक्यावर एवढी केस आहेत. पण देवाचं वचन सांगतं की आमचे प्रत्येक केस आज त्यानं काय केलेले आहेत? मोजलेले आहेत. म्हणजे त्याच्या आज्ञेप्रमाणे ते गळत सुद्धा नाहीत आणि त्याच्या आज्ञेने ते उगवत सुद्धा. तो म्हणतो अन्नाबद्दल विचार करताय, आयुष्यभर तुम्ही करताय, पण त्या वरील गोष्टी आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष न लावता आम्ही अन्न मिळवण्यासाठी इतकं झटतो. तो म्हणतो पक्ष्यांकडे बघा. तो म्हणतो मनुष्य केवळ भाकरीने नव्हे देवाच्या मुखातून निघणाऱ्या. आणि जेव्हा ते मुखातून निघणारा शब्द येतं की तू पक्ष्यांकडे बघ, चिमण्यांकडे बघ, ते कातरत नाहीत, ते पीक लावत नाहीत, ते कापणी करत नाहीत, ते वाळवत नाहीत, ते कुठं दळायला घेऊन जात नाहीत, पण परमेश्वर त्यांना सगळं देतो. दुसरी गोष्ट काय? वस्त्र. आज आम्ही वस्त्रांबद्दल शिकत आहोत. आणि काय? निवारा, घर. पण जर आम्ही काल बघितलं, जर आमचं हित जर स्थायी नगरच नाहीये तर आयुष्यभर ते तिथं घर बांधायच्या भानगडीत पडावं का? नाहीये. आमचं लक्ष कुठं असावं? स्वर्गीय यरूशलेम, अब्रामासारखं. जेव्हा आम्ही हे करतो, आम्ही काय करत आहोत? आम्ही त्या नाविन्याकडे आम्ही काय करत आहोत? जात आहोत. आता बघा इफिसकारास पत्र 4 अध्याय 17 वचन सांगते यास्तव. आता यास्तव म्हणल्यावर आम्ही कशास्तव विचारावा प्रश्न. यास्तव म्हणजे कशास्तव बाबा? कितवं वचन आहे? 4 अध्याय. इथं तू म्हणत आहे यास्तव म्हणून. कशा काय म्हणून? तर
एफिसकरात पत्र 1 अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत हे सगळं परमेश्वर पाऊल म्हणतो हे सगळं तुला दिलेलं आहे. येशू ख्रिस्त आलेला आहे, त्यानं खंडी भरलेलं आहे, स्वर्गातील सगळे आशीर्वाद तुला देऊन आशीर्वादित केलेला आहे. ते पण आत्ता दिलेलं नाही, जगाच्या स्थापनेपूर्वी दिलेला आहे. आणि मग तो म्हणतो तुम्ही अंधकारात होता, आता तुम्ही प्रकाशात आलेला आहात. तुम्ही देवापासून दूर होता, आता देवामध्ये आलेला आहात. तुम्ही देवाच्या योजनेच्या बाहेरचे होता, पण आता तुम्ही देवामध्ये आलेला आहात. तुम्ही परराष्ट्रीय होता, पण आता स्वर्गामध्ये तुम्हाला बसवलेला आहे. हे सगळं जे सिद्धांत आहे हे सगळं झाल्यानंतर तो म्हणतो हे सगळं आहे म्हणून यास्तव मी हे म्हणतो प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालता आहेत त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. ते बधीर झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. तो म्हणतो कशास्तव. आता हे परराष्ट्रीय लोक आहेत, त्यांचं जीवन आहे. पण तो म्हणतो 1 अध्याय 4 वचन म्हणजे जसे त्याने जगाचा पाया घालण्यापूर्वी त्याच्यामध्ये आपल्याला याकरिता निवडले की आम्ही प्रीतीत त्याच्यासमोर पवित्र आणि निर्दोष असावे. पाऊल म्हणतो यास्तव. कशास्तव तुम्ही हे विसरू नका. तो म्हणतो की जगाच्या स्थापनेपूर्वीच त्याने तुम्हाला निवडलेला आहे. बघा आमच्या आईच्या उदरात आमची जडणघडण होत असतात त्यांच्या डोळ्याने आम्हाला काय केलेलं आहे बघितलेलं आहे. तेव्हाच आम्हाला एका कार्यासाठी पाचारण केलेलं आहे. लक्षात ठेवा. तुम्ही विश्वासणारे चुकून चर्चमध्ये येत नाहीत तर आईच्या उदरातच आमची जडजणघडण होत असतात. परमेश्वरानं आम्हाला एका उद्देशासाठी निर्माण केलेला आहे. आणि जेव्हा आम्ही त्या परमपवित्र स्थानात जाऊ त्या न्यायासनासमोर आम्ही तिथं उभारणार आहे. बघा दोन वेळेस आम्ही उभारतो. एक तर जेव्हा आमच्या आईच्या उदरात आमची जडणघडण होत असते ना जगाच्या स्थापनेपूर्वी तेव्हाच आम्ही देवाच्या समोर उभारलेलो आहोत आणि त्यानं आम्हाला पाचारण केलेलं आहे. आणि आम्हाला त्यानं एका उद्देशासाठी जसं ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपूर्वी कोकरा म्हणून त्याला त्याचं काय दिलेलं आहे कॅलेंडर दिलेलं आहे. त्यानं तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा कॅलेंडर दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या जीवनात अशा प्रकारे तुम्ही चालावं. लक्षात ठेवा. आणि याच्यावरच आम्ही ते कसं जीवन जगलो आईच्या उदरातनं बाहेर कधी आलो आम्ही आमचं जीवन कसं जगलं ह्याचा सगळ्याचा हिशोब आम्हाला दयासनासमोर द्यायचा आहे. आणि म्हणून इथं सगळी गोष्टी जगाच्या स्थापनेपूर्वी आहे. लक्षात ठेवा. परमेश्वरानं आम्हाला उदरात घातल्यानंतर आमच्याबद्दल योजना केलेली नाहीये. आमच्याबद्दलच्या योजना त्या परमेश्वरानं जगाच्या स्थापनेपूर्वीच केलेल्या आहेत. आणि म्हणून तुम्ही आणि आम्ही देवाच्या दृष्टीनं कोण आहोत विशेष आहोत. तुम्ही आणि आम्ही देवाच्या दृष्टीनं मौल्यवान आहोत. आणि परमेश्वरानं तुमच्या आणि आमच्यासाठी श्रम घेतलेला आहे. पण आम्ही ते चालण्यासाठी त्याच्या इच्छेप्रमाणे जाण्यासाठी श्रम करत आहोत का कुठेतरी आम्ही थांबणं आणि विचार करणं गरजेचं आहे. आम्हाला निवडलंय त्यानं आणि निवडले की आम्ही प्रीतीत त्याच्या समोर पवित्र आणि निर्दोष असावं. पवित्र आम्ही मग कालपासून शिकत आहोत. पवित्र म्हणजे देवासाठी वेगळं केलेले. निवडणं पुन्हा निवडणं म्हणजे काय आम्ही खडे निवडतो नाही का. खड्यातून तांदूळ निवडतो का तांदूळ मधून खडे निवडतो. तांदळातून तसं जगातून
खडे कसे निवडतात तांदळातून, तसं तुम्हाला म्हणजे निवडलेले लोक कसे आहेत? थोडके आहेत. बोलवलेले लोक थोडके आहेत, जगामधले लोक जास्त आहेत. पण आमचा ओढा कुठं असतो माहिती आहे? जास्त लोकांकडे असतो. जास्त लोक काय म्हणतील ते बरोबर आहे, पण देवाचं वचन पूर्णपणे उलट आहे. जे मायनॉरिटीज मधले लोक असतात तेच बरोबर बोलत असतात. त्याचं उदाहरण पुढच्या वेळेस आपण बघणार आहे. यहोशुआ जेव्हा 12 हेर पाठवले, खोटे किती होते? 10 खोटे 2 खरे. नेहमी लक्षात ठेवा, कारण हे 2 निवडलेले होते, यहोशुआ आणि कालेब. आणि म्हणून ते जोशुआ जनरेशन म्हणलेले आहे, निवडलेल्या लोकांचं जनरेशन नच यार्देन ओलांडून गेलं आहे. हे जे जुने होते ना लोक, रूढी परंपरा, जुनं जीवन, आम्हाला ते बरं वाटत होतं, जुनच बरं आहे बाळासाहेब, ते कोणीही परमेश्वराच्या त्या अभिवचन दिलेल्या देशात गेलं नाही. फक्त जे जोशुआ जनरेशन होतं, जे विश्वास होणारे होते आणि परमेश्वराच्या, बघा परमेश्वर सगळं बदललं. आम्ही शिकलो बऱ्याच वेळेस की आतापर्यंत कोश मध्ये होता, पण जेव्हा यार्देन ओलांडायची वेळ आली परमेश्वराने पद्धत बदलली. पण हे लोक म्हणले नाहीत पद्धत बदलली, आम्ही त्याला बदलणार नाही. ते म्हणले परमेश्वर सांगतोय ना, आम्ही बदलणार. आणि ते स्वतःला त्यांनी बदललं. किती दिवस आम्ही अजून त्या जुन्या रूढी परंपरा, जुन्या गोष्टी, जग आणि जगातल्या गोष्टीमध्ये गुरफटणार आहोत? जर आम्हाला त्या नव्या यरुशलेममध्ये जायचं आहे, त्या कनानात जर जायचं आहे, तर आम्हाला बदलणं, जे बदलले तेच गेले. आणि म्हणून इफिस 2:1 मध्ये तुम्ही आपले अपराध व पापे यांमध्ये मेलेले असता तुम्हाला त्याने जिवंत केलेला आहे. इफिस 3:6 म्हणते ते हे की राष्ट्राचे लोक शुभवर्तमानाचे योग्य ख्रिस्त येशू मध्ये सोबतचे वतनदार, एकाच शरीराचे अवयव आणि त्याच्या अभिवचनाचे भागीदार आहेत. पाऊल इथं पुन्हा सांगत आहे, कशास्तव तो म्हणत आहे? तो म्हणत आहे तुम्ही अपराध व पातक्यांमध्ये काय होता? मेलेले होता, मृत होता. तुम्हाला त्याने जिवंत केले. कुठं केलं? इथं केलं, त्या वधस्तंभानंतर त्या गंगाळाजवळ त्यानं तुम्हाला जिवंत केलेलं आहे. आता एकदा काय तुम्हाला जिवंत केलेलं आहे आणि तुम्हाला पवित्र केलेलं आहे. तुम्ही निर्दोष असावं ही त्याची इच्छा आहे, तुम्ही पवित्र असावं ही इच्छा आहे, तरच तुम्ही पवित्र स्थानात जाऊ शकणार आहे. आम्ही माग बघावं का? जर नांगरात हात घातलेला आहे, नांगर माग जातो का? पुढं जातो. तर आम्ही माग वळून बघू नये. विदेशी लोकांचं समेट करून ख्रिस्तामध्ये त्यानं आम्हाला एक शरीर असं केलेलं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की इफिस 4 मध्ये सांगतं की आम्ही ख्रिस्ताचे कोण आहोत? शरीर आहोत. एकमेकाबरोबर आमचे नातेसंबंध आम्हाला 4 अध्याय सांगत आहे. तुम्ही आम्ही एक शरीर आहे. सत्यामध्ये आम्ही वाढणं आणि या शरीराला चालवण्यासाठी 5 पदरी सेवा दिलेल्या आहे. यासाठी की मंडळीनं काय करावं? सत्यामध्ये चालावं. जिवंत आहोत, पाचारण झालेले आहोत, पवित्र आहोत. याचं एक चिन्ह आहे की आम्ही सत्यामध्ये चालतो. आणि सत्य काय आहे? बायबल स्टडीमध्ये आपण शिकलो, देवाचं वचन हे सत्य आहे. देवाच्या वचनात आहे आम्ही करणार, देवाचं वचनात नाही ते आम्ही करणार नाही. आणि म्हणून पाऊल म्हणतो तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात, तुम्हाला ख्रिस्ताचं कृपादान मिळालेलं आहे, तुम्ही पवित्र व्यक्ती झालेला आहात, तुम्ही बोलवलेल्या लोकांचा समूह म्हणजे मंडळी आहात. तुम्हाला कशातून बोलवलेलं आहे? तर जगातून बोलवलेलं आहे. जगातून बोलवलेले, पवित्र केलेले असे ते लोक म्हणजे विश्वासणारे आहेत.
आता 4थ्या अध्यायापासून 6व्या अध्यायापर्यंत आपण बघत आहोत. कृतीशील जीवन आमचं असणं, आमच्यामध्ये कृती असणं फार गरजेचं आहे. आता अध्याय 2:1 आणि 2 वचनं घरी जाऊन अभ्यासून या. आपण याचा पुढच्या वेळेस आपण अभ्यास करणार आहोत. आता तो म्हणत आहे की आम्ही विदेशी लोक, जे परराष्ट्र लोक आहेत त्यांच्यासारखं आम्ही वागू नये. कोण आहेत ते? अपवित्र लोक आहेत. जे पवित्र म्हणजे त्यांना बाजूला केलेलं नाहीये, त्यांचा नवा जन्म झालेला नाहीये, ते शापित आहेत, कारण परमेश्वराचा शाप त्यांच्यावर आहे. पाऊल म्हणतो पूर्वी तुम्ही होता तसं, पूर्वी तुम्ही शापामध्ये होता, पूर्वी तुम्ही देवविरहित होता, तुम्ही मृत होता. पण आत्ता तुमची स्थिती काय आहे? आता तुम्ही जिवंत केलेले आहात. येशू ख्रिस्त वधस्तंभावर अशासाठी मरण पावलं की त्यानं आमचे शाप अशासाठी त्याने घेतले की अब्रामाला दिलेले सगळे आशीर्वाद आम्हाला काय व्हावेत? मिळावेत. आमची स्थिती आहे. पाऊल म्हणतो आता जुनी वस्त्र परिधान करू नका. आज जग अंधारात आहे. डोंगरावर प्रवचन बघा, येशू ख्रिस्त म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. पण तो जेव्हा डोंगरावरचं प्रवचन घेतो तो त्याच्या शिष्यांना सांगत आहे की आता तुम्ही जगाचे कोण आहात? प्रकाश आहात. म्हणजे जग प्रकाशात आहे का? जग कुठं आहे? अंधकारात आहे. आणि म्हणून आम्ही पूर्वी अंधकार होतो आणि सगळे अंधकारानं भरलेलं जग आहे, म्हणून तिथं अंधकार आहे. समजते? अंधकारात, त्या जगात राहणार प्रत्येक व्यक्ती अंधकार आहे. अंधकारात नाही, तो अंधकार आहे. आणि सगळे अंधकार बसलेले आहेत म्हणून ते सगळं काय आहे? अंधार आहे तिथं. समजते? बायबल सांगते निवडलेले तुम्ही कोण आहात? प्रकाश आहात. कारण तुम्ही पवित्र केलेले, देवासाठी निवडलेले, बाजूला केलेले लोक आहात आणि तुम्ही प्रकाश आहात. जग पापानं भरलेलं आहे, पण पौल मंडळीला म्हणत आहे की तुम्ही आता बदललेल्या जीवनात आहात. तुम्ही ते मागच्या जीवनाकडे परत जाऊ नका. या सगळ्या गोष्टीचा त्याग करा, जगाला सोडा. कारण या ठिकाणी तो म्हणतो मनाची भ्रष्टता आहे. बघा, मन, अंतःकरण बदललंय आमचं. आता आमचं मनात, अंतःकरणात देव आणि देवराज्याच्या गोष्टी आहेत, पण तिकडं जे आहे ते मनाची भ्रष्टता आहे. म्हणून पहिली गोष्ट म्हणतो की मनाची काय आहे? भ्रष्टता आहे. भडकवणे किंवा मृगजल आहेत. लोक या जगात भडकून चाललेले आहेत. ख्रिस्ताशिवाय ते जीवन जगत आहेत. आणि म्हणून रोम 1:22 सांगते आपण ज्ञानी आहोत असे म्हणवीत असता ते मूर्ख झालेले आहेत. जगामध्ये ज्ञान आहे. जग आणि जगातले ज्ञानी लोक म्हणत आहेत आम्ही ज्ञानी आहोत. ते ज्ञानी आहोत म्हणत म्हणत पाऊल म्हणतो की ते मूर्ख झालेले आहेत. कारण त्यांच्या मनात मन काय झालेलं आहे? भ्रष्ट झालेलं आहे. किती ज्ञानी, जगातले जितकं ज्ञान वाढेल ना, लक्षात ठेवा, तितके ते देवाला मानायला कमी करतात. लक्षात ठेवा. मन भ्रष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही आमचं काय म्हणतो, आपलं आपण ज्याला बघतो आणि तिथून आपल्या स्टार्टिंग पॉइंट धरतो, नाही का? काय म्हणतो आपण, अंकल काय आपण, म्हणून आम्ही ते जगाला आपलं हे करू नये, आदर्श मानून तिथून चालायचा प्रयत्न करू नये. इन्स्पिरेशन म्हणा, आयडियल म्हणा, किंवा आमच्या चालण्याचा दृष्टिकोन बघा. आपण एक पॉइंट धरतो, हा स्टँडर्ड, हा मापदंड, हा शब्द एकदम बरोबर आहे, मापदंड. आमच्या चालताना आम्ही नेहमी ते एक मापदंड बघत असतो आणि मग त्याला धरून आपलं इव्हॅल्युएशन करत असतो. लक्षात ठेवा, बरोबर आहे.
पण आपण जेव्हा बघतो आपला आयडियल कोण आहे, हा ज्ञानी, नाही का? जगातला ज्ञानी. जगातली ही गोष्ट मला मिळालं तर झालं माझं जीवन सार्थ ठरलं, नाही का? किंवा हे मी मिळवलं जगामध्ये म्हणजे माझं जीवन या पृथ्वीवर आलो ते सार्थक ठरलं. नाही, आम्ही या जगातल्या गोष्टी मापदंड म्हणून काय करत असतो, ठेवत असतो. पण देवाचं वचन सांगतं जग आणि जगातल्या गोष्टी सगळ्या नाश पावणाऱ्या आहेत, त्या विलयाला चाललेल्या आहेत आणि त्या ज्ञानात ते काय होत आहेत, मूर्ख झालेले आहेत. पौल तिमोथेला म्हणतो 2 तिमोथी 3:7 मध्ये, ज्या सर्वदा शिकत असताही खरेपणाच्या ज्ञानात पोहोचू शकत नाहीत, अशाने ते कैद करून नेतात. आज जर बघितलं तर जगात सर्वात जास्त ज्ञान आहे बरं का. आज जर स्टॅटिस्टिकली जर अभ्यास केला सगळ्या इतिहासाचा जगाच्या, तर सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटीज कुठे असतील, जगात आहेत आणि सगळ्यात जास्त होत्या त्या युक्रेनमध्ये. समजलं का? आज काय झालेलं आहे, एक सुद्धा युनिव्हर्सिटी तिथं जागेवर नाही. आणि हे जगातील सगळ्या गोष्टींचं, आमच्या गाड्या, आमचे बंगले, आमच्या शेत, आमचे बिझनेस, एक दिवस प्रगटीकरणाचं पुस्तक सांगताय आम्हाला खंडर होणार आहे. आमचा मापदंड काय आहे? पुन्हा एकदा मी येत आहे, माझ्या जीवनाचा उद्देश मी जगात किती मिळवलं ते बघणार आहे का मला स्वर्गात काय मिळवायचं आहे, आणि मी ते मापदंड धरून मी माझ्या जीवनातले निर्णय, माझं चालणं, बघा मापदंड मी कुठं ठेवतो हे आमच्यावर आहे. मी जर जगातल्या गोष्टी मापदंड ठेवल्या, मी ते मिळवण्याच्या दृष्टीने धडपड करायला लागू. पण जर मी देव राज्याच्या गोष्टी जर मापदंड ठेवल्या तर मी ते मिळवण्यासाठी काय करणार आहे, धडपड करणार आहे. आणि म्हणून पौल म्हणतो, कारण ते भ्रष्टतेत आहेत, ते जीवन व्यर्थतेत जगत आहेत. बघा सगळं आम्हाला सोडून इथं जायचं आहे. जगातला असा कुठलाही श्रीमंत मनुष्य नाही, त्याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता किंवा म्हणू शकता किंवा इतिहास साक्ष देत की या माणसानं त्याच्याबरोबर घेऊन गेला. खाली आत आया, खाली आत कोणी म्हणलेलं आहे, कोणी म्हणलेलं आहे, खाली आत आया अलेक्झांडर, नाही का? हा नाही हो, अलेक्झांडर म्हणतो नाही का, खाली त्यानं म्हणलेलं माझ्या ताबूच्या बाहेर हात बाहेर काढून ठेवा. जगातला श्रीमंत मनुष्य जर हे म्हणत आहे नग्न आलो, आपल्याला नग्न जायचं आहे. पण आम्ही हे जीवनात असता काय मिळवलं, कसं जगलो, आणि म्हणून तो म्हणतो या जगामध्ये काय आहे. पौल म्हणतो मनाची भ्रष्टता आहे. त्या मनाच्या भ्रष्टतेत काय, त्यांचं जीवन रिकामं झालेलं आहे. त्यांचं जीवन ध्येय नसलेल्यासारखं जीवन जगत आहेत. त्यांचं जीवन निष्फळ आहे. त्यांच्याकडे बौद्धिक ज्ञान आहे, त्यांच्याकडे बौद्धिक कृत्य आहेत, पण त्यांच्यामध्ये आध्यात्मिक प्रगती होत नाही. लक्षात ठेवा, आत्मिक गोष्टी महत्वाच्या आहेत. जगिक गोष्टी नाश पावत आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही मागच्या 2 आठवड्याची जर बातम्या जर बघत असाल इंटरनॅशनल न्यूज, तर तुम्हाला समजेल सूर्य सुद्धा नाश पावायला सुरू झालेला आहे. लिकेज चालू झालेलं आहे त्याचं, आणि त्याचे परिणाम जगात दिसायला लागलेले आहेत. जिथं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत, 3 राज्य
3 कंट्रीजमध्ये मागच्या आठवड्यात प्रॉब्लेम झाला की त्यांचे इलेक्ट्रॉनिक ग्रिड्स त्या सोलर न्यूक्लिअर स्पोर्ट्स जे झालेत सूर्यावर त्याच्यामुळं काही तास बंद पडले होते. आज परिस्थिती अशी आहे, सूर्यासारखं सुद्धा लयाला जायची चिन्ह चालू झालेली आहेत. ह्या गोष्टी जग आणि जगातल्या गोष्टी किती काळ टिकणार आहेत? देवाचं वचन सांगतंय एक दिवस सूर्य अंधकारमय होणार आहे, तो प्रकाशच द्यायचं बंद करणार आहे. बायबल ऑलरेडी आम्हाला सांगतो. आणि या जगाचा नाश अग्नीनं होणार आहे. आपण बघत आहोत कसं अग्नीनं तांडव चालू आहे आजूबाजूला. पाऊल म्हणतो जग आणि जगातल्या गोष्टीची मनात काय, मन भ्रष्ट आहे. पुढं काय लिहिलेलं आहे? आकलन शक्ती आणि बौद्धिकता काय झालेली आहे? अंधकारमय झालेली आहे. बघा, मनाची भ्रष्टता नेहमी आम्हाला आध्यात्मिक गोष्टींपासून दूर घेऊन जातात आणि आम्हाला अंधकारमय करतात. म्हणून पाऊल म्हणतो तुमचे अंतकरणातले डोळे उघडावेत. म्हणून मी काय करताय? तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. एफेसकराचं पत्र 1 अध्यायामध्येच तो प्रार्थना करत आहे. अंतचक्षु तुमचे आत्म्याचे डोळे काय करावेत? उघडावेत. पण जगात जर आम्ही असू तर आमच्या आध्यात्मिक डोळे काय असणार आहेत? बंद असणार आहेत. आणि फक्त आम्ही जग आणि जगातल्या गोष्टींबद्दलच आम्ही काय करणार आहे? बघणार आहे. म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये तो म्हणतो देवाला ओळखून सुद्धा त्याने देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनाने शून्यवत झाले आणि त्यांची निर्बुद्ध मने अंधकाराने भरून गेली. बघा, तो सिक्वेन्स किती सुंदर सांगत आहे. निर्बुद्ध मने. बघा, पहिलं सुरुवात काय? मनाची भ्रष्टता. जगात राहिलो आम्ही, मन भ्रष्ट झालेलं आहे. एकदा का मनात भ्रष्टता झाली की आमचं अंतकरण सुद्धा काय होणार आहे? अंधकारमय होणार आहे. ज्याला पुत्र लाभला त्याला जीवन लाभले, ज्याला पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभलं नाही. प्रियानो, किती तुम्ही वधस्तंभाजवळ जावा, जीवन कुठं आहे? त्या घंगाराजवळ आहे. त्या जीवनातूनच तुम्ही पदार्पण पवित्र स्थानात करू शकता. पण जर तुमच्या जीवनात अजूनही तुम्ही नांगर घालून हात घालून मागे जर बघत असाल, देवाचं वचन सांगतं की आम्ही काय आहे? आम्ही नाश पावणार आहे. आमचं जीवन आम्हाला मिळणार नाही. आणि मग काय होतं पुढे म्हणतो? ते देवापासून दूर होतात. बघा, जर तुम्ही पवित्र करून देवाजवळ गेला नाही तर एकच चान्स आहे, तुम्ही देवापासून कोण आहात? दूर आहात. जर तुम्ही देवाजवळ आहात म्हणजे तुम्ही पवित्र आहात. तुमच्या मनात काय? देवाबद्दलचेच विचार आहेत. देवाच्या दृष्टीनंच तुम्ही जीवनात पाऊल टाकत आहात. पण जर तुम्ही देवासाठी पवित्र नाही म्हणजे तुम्ही कुठं आहात? देवाच्या पासून दूर आहात. तुम्ही सेपरेटेड आहात. अंधकारमय म्हणजे वेगळे होणे आहे. तुम्ही जगातले आहात, तुम्ही अंधकारात आहे. आणि अंधकार आणि प्रकाश एकत्र नांदू शकत नाहीत. पावित्र्य आणि पाप एकत्र नांदू शकत नाही. आम्हाला उत्पत्तीमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही कधीच विसरू नये. लक्षात ठेवा, पुढचं तो म्हणतो दुर्लक्षितेमुळे अंधत्व येते. देवाला ओळखून त्याने देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनाने शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मने अंधकाराने भरले. आणि मग ते दुष्ट चक्र चालवतोय. आणि एकदा का तुम्ही आंधळे झाला की तुम्ही कुठं चालला हे तुम्हाला समजत नाही. आणि मग तो अंधकार हवा हवासा वाटू लागतो. आणि मग जास्त वेळ अंधकारात गेलो की नाही, आम्हाला प्रकाशात येऊस वाटत नाही. आणि जितकं प्रकाश बघाल तेवढं जास्त त्रास होतोय का नाही. आणि मग त्या दुष्ट चक्रामध्ये आम्ही अडकतो. मन भ्रष्ट होतं, देवापासून आम्ही दूर जातो.
अंधकारमय आमचं जीवन होतं आणि मग अंधकारात आम्ही परत मनाची भ्रष्टता, मग परत देवापासून दूर, हे चक्रात आम्ही फिरायला लागतो आणि मग प्रकाशात जाणं आवडत नाही आणि मग त्याचा परिणाम होतो की आमचं हृदय कठीण व्हायला लागतं आणि आम्ही काय होतो, युष्ट होतो. आता आम्ही काय करावं? काय करावं? पाऊल म्हणतो 20व्या वचनात, पण तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणा संबंधाने जो जुना मनुष्य त्याचा त्याग करावा, तो कपटाच्या वासनेने युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पावित्र्य यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. आता 17व्या वचनात तो म्हणतो, यास तो मी हे म्हणतो की प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो. बघा, पाऊल म्हणतो मी निश्चित अर्थाने सांगतो. तो म्हणतो मी खात्रीनं आणि जे काही परमेश्वरानं मला गुपित सांगितलेलं आहे त्या आधारावर मी तुम्हाला निश्चित ठामपणे 100% गॅरंटीनं सांगतो. तो म्हणतो, काय म्हणतो, जुना मृत वस्त्र काढून टाका व नवीन जीवनाचे वस्त्र तो म्हणतो परिधान करा. तो म्हणतो ज्याप्रमाणे एका विद्यार्थ्याप्रमाणे शिकता तसं येशू ख्रिस्ताने तुम्हाला काय केलेलं आहे, शिकवलेलं आहे. जर तुम्ही आम्ही ख्रिस्त म्हणून ख्रिस्ताचे अनुयायी आहोत तर आम्ही त्या प्रक्रियेत असणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल तर येशूचे ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळालेलं असेल. तो म्हणतो असेल. प्रियानो, आज आम्ही कशा प्रकारे आम्ही ख्रिस्ताला शिकत आहोत. आज मंडळी म्हणून आम्ही जुने मृत वस्त्र काढून टाकण्याची अपेक्षित आहे आणि नवीन जीवनाची वस्त्र आम्ही परिधान करणं गरजेचं. आता कुठली कुठली आहेत बघा वस्त्र आहेत. पाऊल म्हणतो 23वं वचन, आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. तो म्हणतो पहिली गोष्ट, ते लोक आहेत मनाच्या भ्रष्टतेत चाललेले आहेत. आता तुम्ही म्हणतो ती वस्त्र काढून टाका. आता कुठली वस्त्र घाला? मनोवृत्तीने नवीन, मनाचे नवीकरण तुमच्यामध्ये होऊ नये. आता पाऊल रोमच्या मंडळीमध्ये फार सुंदर सांगतो 12व्या अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. बघा, मनाचे नवीनीकरण पाऊल म्हणतो ती प्रक्रिया कशी आहे. आता मनाची भ्रष्टता, जगातल्या गोष्टी कशा घ्यायच्या, काय करायच्या, आम्ही इतकं मागं लागतो की मन भ्रष्ट होतं, नाही का. पण पाऊल म्हणतो त्याच्या विरुद्ध आहे. मन जर नवीकरण करायचं आहे तर तो म्हणतो पहिली गोष्ट काय करा, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा तुमच्याबद्दल काय आहे ते तुम्ही समजून घ्या. कशी समजणार? देवाच्या वचनात. कशी समजणार? देवाबरोबर मी वेळ घालवला, देवामध्ये मी प्रार्थना केली, देवाच्या इच्छेनं चाललो. आणि आम्ही बघा, देवाचं वचन आम्हाला कधीच पूर्ण पिक्चर दाखवत नाही. परमेश्वराचं काम एपिसोड वाईज असतं, समजलं? परमेश्वर पिक्चर दाखवत नाही.
तो काय दाखवतो? एपिसोड. आजच्या भाषेत काय? सिरियल गेले अंकल, जुने झाले आता सिरियल. सिरीज काय आता चालू आहेत, वेब सिरीज सारखं. रोज प्रति दिवशी परमेश्वर आम्हाला काय करतो? मार्गदर्शन करतो. बघा येशू ख्रिस्तालाही प्रति दिवशी परमेश्वर त्याला काय करत होता? मार्गदर्शन करतो, नाही का? आता वधस्तंभावर जायचं आहे, मोशेला पाठवलं, नाही का? इलियाला पाठवलं. आणि आता वधस्तंभावर काय काय करायचं आहे ते त्याला सांगितलं. बघा प्रत्येक गोष्ट. आणि परत त्याला माहित होतं आज आपल्याला यरुशलेमेत जाता येणार नाही, कारण परमेश्वराने सांगितलंय आज नाही, तुला शुक्रवारी जायचं आहे, रविवारी जायचं आहे, गाढव आणायला आदल्या दिवशी जायचं आहे, मेज कधी करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी परमेश्वरानं त्याला जेव्हाच तेव्हा केलं, नाही का? आम्हालाच फार हे असते, नाही का? बाळासाहेब जरा सांगा माझ्या जीवनात काय होणार आहे, प्रॉपर सांगा. अरे ते ख्रिस्ताला सांगितलं नाही त्यानं, आम्हाला सगळं क्लिअर पाहिजे, नाही का? पण परमेश्वर तसा चालत नाही. आणि तो पाळकाला सांगण्यापेक्षा तो तुम्हाला पहिलं सांगणार तुमच्याबद्दल. समजलं? कारण परमेश्वर सगळ्यांवर तेवढंच प्रीती करतो आणि परमेश्वर सगळ्यांना सगळं सांगायला तयार आहे. आणि तो सांगतो. प्रॉब्लेम आमच्याकडे आहे, आम्ही ते ऐकत नाही. परमेश्वर जोरानं ओरडत नाही, कुजबुज करतो कानात. आणि आम्ही इतकं व्यस्त आहोत जगातल्या आवाजामध्ये की आम्हाला ते देवाचं कुजबुजणं, परमेश्वर लय हळू बोलतोय बरं का. पण त्याने एक गोष्ट दिलेली आहे आम्हाला जोरात करायची. आपण पुढच्या वेळेस त्याचा अभ्यास करणार आहोत. तो म्हणतो उत्तम, ग्रहणीय व परिपूर्णीचे काय हे समजून घ्या. किती मुद्दे वापरतो बघा. देवाची उत्तम, आमची इच्छा उत्तम नाही आहेत, लक्षात ठेवा. आम्ही जगात काही मिळवण्याचा प्रयत्न केला, एंड काय आहे लक्षात ठेवा. एंड आहे ते सगळं वितळणार आहे. घरं वितळणार आहेत, गाड्या वितळणार आहेत, माणसाचे शरीर सुद्धा अशी उभ्या उभ्या होणार आहेत. बायबल सांगते बरं का. म्हणून कुठल्या माणसावर विश्वास चेक. हा हे चालू लावू दे, वायर लावू दे, वायर तापला असणार. आणि म्हणून आम्ही पाहतो की आमच्या योजना जग आणि जगातल्या योजना आहेत, जगिक असतील त्या कधीच उत्तम नाहीत, कारण त्याचा नाश होणार आहे. नको. पण जर मी आध्यात्मिक गोष्टीकडे बघतो, आध्यात्मिक गोष्टींकडे, देवाच्या इच्छेकडे बघतो, देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे आम्ही काय करावं? समजून घ्यावं. पुढे म्हणतो म्हणून या जगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. म्हणजे तो म्हणतो जगाबरोबर जर समरूप राहिला तर देवाची इच्छा काय आहे, ग्रहणीय, उत्तम, परिपूर्ण इच्छा काय, ती तुम्हाला कधी समजणार नाही. म्हणून तो म्हणतो मेन पहिली गोष्ट काय करा, जग आणि जगातल्या गोष्टीबरोबर समरूप होऊ नका.
तर देवाची उत्तम ग्रहणी व परिपूर्ण इच्छा काय ही समजून घ्या आणि आपल्या मनाचे नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. म्हणजे ख्रिस्तासारखं व्हा. पाऊल दुसऱ्या करिंथमध्ये म्हणतो 10वा अध्याय 5व्या वचनात, तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. बघा, तो म्हणतो तर्कवितर्क बुद्धीनं देवाविषयीच्या ज्ञानाच्या विरुद्ध जे काय आहे, पाऊल म्हणतो आम्ही ते काय करत आहे, त्याला माना वाकवून ख्रिस्तापुढे त्यांना वाकायला लावतो. म्हणजे आम्ही जगातलं ज्ञान, देवाविरुद्ध ज्ञान पासून दूर जाणाऱ्या सगळ्या गोष्टींना आम्ही नमवतो. म्हणजे काय करतो, तर या युगाबरोबर आम्ही समरूप होत नाही. समजलं? आणि म्हणून ते म्हणते की आम्ही मन बदलणं गरजेचं आहे. पुढे तो म्हणतो निर्माण होणारे नीतिमत्व 24 वचन सांगतो, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता याचे युक्त असं सदृश्य देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावे. सत्यापासून निर्माण होणार. आता सत्य काय आहे आम्ही अनेकदा बघितलेलं आहे. सत्य हे देवाचं काय आहे, वचन आहे. जितकं आम्ही देवाचं वचन आम्ही वाचतो, ते आत्मसात करतो, देवाची इच्छा जाणून घेतो आणि त्या वधस्तंभाचं खरं महत्व आमच्याकडे समजतं, आम्ही नीतिमान बनतो. आणि मग नीतिमान झाल्यानंतर तो म्हणतो काय, नीतिमानानंतर दुसरं काय स्टेप आहे, पवित्रता. मग आम्ही काय होतो, पवित्र होतो. सत्याची पवित्रता. आता नीतिमत्व काय, उत्पत्ती ह्याच्यात आपल्या नियमशास्त्रात सांगितलेलं आहे. तू खून करू नकोस, हे नीतिमत्व आहे. तू व्यभिचार करू नकोस, नीतिमत्व आहे. तू चोरी करू नकोस, नीतिमत्व आहे. तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्षी देऊ नकोस, नीतिमत्व आहे. तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस, तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोचा लोभ धरू नकोस, अथवा त्याच्या दासाचा, अथवा त्याच्या दासीचा, अथवा त्याच्या बैलाचा, अथवा त्याच्या गाढवाचा, अथवा त्याच्या शेजाराचे जे काय असेल त्याचा लोभ धरू. आजकाल ख्रिस्ती जीवनांमध्ये हेच चाललेलं आहे बरं का. लोभ, हेवा, आणि हेवा मंडळीमध्ये येत आहे बघा. तो म्हणतो कुणाकुणाचे लोभ धरू नको. तो आपल्या शेजाराच्या, त्यानं मोठं घर बांधलंय, आमच्यापेक्षा मोठं घर आहे, मग त्याच्यावर बोलायचं बंद. त्याच्या विरुद्ध कटकारस्थान करायला सुरू करायचं चाललंय लगेच. अरे आपल्यापेक्षा कसं काय, अरे परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला, तुलाही आशीर्वाद देईल. हेवा बघा कधी दिलेला आहे आपल्याला, जुन्या काळात दिलेला आहे. पण आज ही मंडळीमध्ये वास्तविक स्वरूपात घडताना आम्ही पाहत आहोत. काय लिहिलेलं आहे, तो आपल्या शेजाऱ्याच्या बायकोचा लोभ धरू नकोस. आपल्या बायकोपेक्षा दुसऱ्याची बायको चांगली दिसते. त्याचा दास, त्याची दासी, त्याचा बैल. आता बैल आत्ताच्या भाषेत काय, नाही बैल गाडी नाही, बैल बिझनेस. बैल बिझनेस हा, त्याचा बिझनेस जास्त चालला आहे. मग लगेच त्याच्याबद्दल हेवा, त्याच्याबद्दल वाईट बोलणं, बाहेर गॉसिपिंग करणं चाललेलं आहे. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये चाललेलं आहे. याचं बघतो आपण जेव्हा ना, वाईट वाटतं आपल्याला. पुढं काय लिहिलंय, आता एक गाढव गाडी आली बघा.
येशू ख्रिस्ताकडे गाढव नव्हतं बरं का, त्याला घ्या लागले नाही का उदार. हा गाढव बघा, ह्यानं 4 व्हीलर घेतली. हां कशाला पाहिजे 4 व्हीलर? हां नाही का, अरे परमेश्वरानं त्याला दिली. मग ख्रिस्ताला दिलं नव्हतं गाढव परमेश्वरानं, ज्याच्या शब्दानं तयार झालं अखिल मानवजात ते बिनगाडीचं होता. पण जे गाढव ज्याचं होतं त्याला गाढव दिलं होतं. बरोबर आहे की नाही? त्या गाढवाचं पिल्लू म्हणजे ज्याकडे 2-3 गाड्या असणार आहेत ना, मग ते मोठं गाढव मागितलं का? मोठी गाडी द्या म्हणले का? नाही. म्हणजे त्याच्याकडे काय होती, फॉर्च्युनर होती आणि कुठली होती आणि कुठली तरी असणार, आणि एक हे होतं काय मारुती 800. येशू ख्रिस्त म्हणला नाही, तुझे मी देवाचा पुत्र आहे, मला तुझं ते स्कॉर्पिओ दे, फॉर्च्युन नाही म्हणला. काय दे मला? 800 ते पण कशी दे? भाड्यानं दे. येशू ख्रिस्ताने हेवा केला का? आम्ही हेवा करतो का नाही? दुसऱ्याचे आशीर्वाद मिळाले की त्याचे आभार मानण्यापेक्षा त्याच्याबद्दल दात ओढच खातो आम्ही. हे नीतिमत्व नाही आहे. हे नीतिमत्वाचे गुणधर्म आहेत. किंवा आपल्या शेजाऱ्याचं जे काही असेल त्याचा लोभ धरू नका. प्रियानो, ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे. जे काय आहे, आता इथं जे काय मध्ये काय पण घाला बरं का, त्याला चांगलं गाता येतो. आम्हाला गाता येत नाही, हेवा वाटतो. मग आपल्याला गाता येत नाही पण दुसऱ्याची माप मात्र इतकं काढतो. हा काय गरज नाही. ते त्याच्याप्रमाणे त्याला जे दिलेलं आहे दान तो त्याचा उपयोग करत आहे. आपल्याला जे दान दिलेलं आहे आम्ही त्याचा काय करावं? वापर करावा. परमेश्वराने त्याला दान दिलेलं आहे तो त्याचा वापर करायला, हे महत्वाचं आहे. बरोबर आहे? त्यानं ते शिंगरू दिलं, परमेश्वराने त्याला शिंगरू मागितलं, त्यानं शिंगरू दिलं. आम्ही त्याला म्हणू नये ते गाढव का दिलं नाही, जरा पोखतं, त्याला बसायला चांगला आला असतं, येशू ख्रिस्ताला कम्फर्टेबल बसला असता गाढवावर. नाही, येशू ख्रिस्तानं जर ते शिंगरू मागितलं, आम्ही शिंगरू द्यावं. देवासाठी उभा राहिलेला आहे, आम्ही परमेश्वराचे आभार मानावेत आणि त्याचं गुण वाढवावेत परमेश्वरानं. आम्ही त्यासाठी काय करावं? प्रार्थना करावी. आम्ही काय करतो? आम्ही पाय ओढतो. आम्ही म्हणत तर नाही, आम्ही कुठल्या सेवा करत तर नाही, पण करणाऱ्यांना आम्ही काय करतो? कारण का? आमच्यामध्ये हेवा आहे. हे नीतिमत्व आहे. लक्षात ठेवा, नीतिमत्व. ह्या गोष्टी जर आमच्यामध्ये असतील तर अजून आम्ही त्या वधस्तंभाच्या अलीकडेच आहोत. आणि एकदा का मी वधस्तंभ ओलांडलेला आहे, येशू ख्रिस्त म्हणतो मला जर तुला अनुसरायचं आहे तर तुझा वधस्तंभ घेऊन काय कर, मला अनुसर. म्हणजे काय? तू मर पहिलं, त्या वधस्तंभावर तू पहिला मर. म्हणजे काय? तुझी इच्छा काहीच नाही. जर माझ्यामध्ये माझी इच्छाच नाहीये, दुसऱ्यांचं किती चांगलं झालं मला वाईट वाटायला पाहिजे का? दुसऱ्यांचा हेवा मला कधी होतो माहित आहे? जेव्हा मी माझी अपेक्षा करतो मला का मिळत नाही, मला हे दिलं नाही म्हणून आम्हाला वाईट वाटतं, परमेश्वराने त्याला का दिलं. पण परमेश्वर म्हणतो पहिलं तू वधस्तंभावर जा. म्हणजे काय? तू कशाचीच अपेक्षा स्वतःसाठी धरू नकोस. आम्ही ते करत नाही आणि ह्यालाच नीतिमत्व म्हणलेलं आहे. आणि दुसरा भाग पावित्र्य आहे. पावित्र्य काय आहे? 3 पासून निर्गम 20-30 पासून जे पुढची आज्ञा आहेत त्या सगळ्या आम्हाला पावित्र्याबद्दल सांगतात. माझ्यासमोर तुला दुसरा देव नसावा, तो आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस, यहोवा तुझा देव याचे नाव तू व्यर्थ घेऊ नकोस.
शाब्बात दिवस पवित्र पाळ, आपल्या बापाचा व आईचा मान राख, ही आमची देवाबद्दलची जबाबदारी आहे. पावित्र्य हे देवाबद्दलचं जबाबदारी आहे, पण नीतिमत्व हे लोकांबद्दलचं आमची जबाबदारी आहे. समजते? आणि म्हणून आम्ही प्रॅक्टिकल जीवन जगणारे. आणि लक्षात ठेवा, मंडळांमध्ये जे काय सगळे प्रॉब्लेम चाललेलं आहे ना, त्याचं मूळ जर बघितलं तर हे नीतिमत्व नाही आहे. आणि ह्याचं सगळ्यात हे गर्व आणि हेवा, या दोन गोष्टी आहेत ज्या आम्हाला नीतिमान बनवू देत नाहीत. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही बदलावं. बघा, योहान 11:44 मध्ये येशू ख्रिस्त लाजाराला उठवत आहे. लाजाराला उठवत आहे. मग तो मेला होता, तो बाहेर आला. कोणाबद्दल सांगितलेलं आहे? योहान 11:44 लाजाराबद्दल सांगितलेलं आहे. त्याचे पाय व हात प्रेत वस्त्राने बांधलेले होते आणि त्याचे तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले, त्याला मोकळे करा व त्याला जाऊ द्या. काय म्हणतो तो मेला होता. तो मेला होता म्हणून त्याच्यावर वस्त्र कुठले होते? प्रेत वस्त्र होते. लक्षात ठेवा, आमचा हे भूतकाळ काय होता? इफिसकरास पत्र 2 अध्याय. आम्हीही मेलो होतो, आमच्यावरही कुठले होते? प्रेत वस्त्र होते. आता या फॅशनकडे आपण आलेलो आहोत. जुनं आमचं काय होतं? मेलो होतो आम्ही, आमच्यावर काय होतं? प्रेत वस्त्र होते. पण जेव्हा जिवंत केलं येशू ख्रिस्तानं, येशू ख्रिस्त म्हणतो त्याची प्रेत वस्त्र पहिले काय करा? काढून टाका. प्रियांनो, आज आम्हाला मेक ओव्हरची गरज आहे. आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. या नवीन फॅशनच्या प्रथेप्रमाणे मेक ओव्हर फार महत्वाचा आहे. आमचा जुना मनुष्य मेलेला आहे, आमच्यामधली प्रेत वस्त्र काढावीत आणि आम्ही जिवंत आहोत. कारण येशू ख्रिस्त म्हणतो मी जिवंत आहे. आणि जर तो जिवंत आहे तर आमच्यामध्ये ही नवीन जीवनाची वस्त्र आम्ही काय करावीत? घालावीत. ही परमेश्वराची इच्छा आहे, येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि म्हणून लाजाराबद्दल तो म्हणतो तिची प्रेत वस्त्र काढा, त्याला मोकळे करा, त्याला जाऊ द्या. प्रियानो, आम्ही आज मंडळी म्हणून व व्यक्तिगत ख्रिस्ती म्हणून आम्हाला गरज आहे की आम्ही जुनी प्रेत वस्त्र काढून ख्रिस्ताला परिधान करावं. ख्रिस्ताला परिधान करावं. त्या नीतिमत्वाला, त्या पावित्र्याला आम्ही परिधान करावं. यासाठी की आम्हाला देवाकडे, त्या पवित्र आत्म्याकडे आरोळी मारली पाहिजे की परमेश्वरा तू ये, पवित्र आत्मे ये आणि आम्हाला त्या सत्यामध्ये चालव, आम्हाला त्या प्रेत वस्त्रापासून मोकळं कर आणि आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे ती नवी वस्त्र परिधान करण्यासाठी आम्हाला काय दे? कृपा दे. आज गरज आहे प्रियानो, आम्ही परमेश्वराकडे यावं आणि ख्रिस्ताला परिधान करावं. देहासाठी तडजोड करून जग आणि जगातल्या गोष्टींमध्ये जर आम्ही गुंतत असू तर लक्षात ठेवा, आम्ही देव राज्यासाठी कॅपेबल असे कॅन्डिडेट नाही. आणि म्हणून वरील गोष्टीकडे जोपर्यंत आम्ही लक्ष देत नाही, वरील गोष्टीकडे जोपर्यंत आम्ही आमचं लक्ष आम्ही केंद्रित करत नाही, तोपर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं देवासाठी उपयोगाची अशी पात्र आम्ही बनणार नाही. देव करू आलेलं वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वादित करू. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा ही सुंदरशी वेळ प्रभू तू आम्हाला दिलीस. प्रभू तू आम्हाला चालवलंस आणि प्रभू या